महाराष्ट्र महामंडळाची सीएनजी बस जळून खाक, यामध्ये जीवितहानी नाही। फलटणपासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर बारामती रस्त्यावरील दुपारी ठीक 3 वाजता महामंडळाची सीएनजी बसने रस्त्यावरती अचानक पेट घेतल्यामुळे बस जळून खाक। बसमधील 30 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले। बसचे नुकसान झाले आहे। घटनास्थळी 2 अग्निशामकचे बंब दाखल झाले होते, त्यामुळे आग आटोक्यात आणली, पण बस जळून खाक झाली। या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। याबाबत मिळालेली माहिती अशी की शनिवारी दुपारी ठीक 3 वाजता महाराष्ट्र महामंडळाची बस कोल्हापूरहून बारामतीकडे येणारे बस क्रमांक MH14 BT 4971 ही बस फलटणकडे येत असताना ही सीएनजी बस अचानक पेटल्याने लक्षात येताच सर्व 30 प्रवाशांनी सुरक्षित बाहेर काढण्यात आले। त्या ठिकाणी 2 बंब बोलावून आग विझवण्यात आली। काही काळ वाहतूक पोलिसांनी वाहतूक बंद केले होते। यावेळी नागरिकांची पाहण्यासाठी भरपूर गर्दी झाली होती। सुदैवाने कोणतीही व्यक्तिगत जीवितहानी झालेली नाही। त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ बस स्थानकात सुद्धा बस थांबलेली होती, ती अचानक पेट घेतली। यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ बस स्थानकात बस थांबली होती व काही प्रवासी नुकताच बसमध्ये बसले होते। बसचे ड्रायव्हर व कंडक्टर रिपोर्टिंग करण्यासाठी ऑफिसमध्ये गेले असता त्यावेळी अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ही अचानक बस पेट घेतली। ही बाब लक्षात येताच ताबडतोब प्रवाशांना बाहेर काढण्यात आले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, पण बस जळून पूर्णपणे खाक झाली होती। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। कशामुळे पेट घेतला? गाडी शॉर्ट सर्किट झालेला आहे, म्हणजे वायरिंग जळलेलं आहे, त्यामुळे पेट घेतलेला आहे। गाडी समजलं मग तिथं आल्यावर उभा केल्यानंतर दूर निघाला लागला। तोपर्यंत मोहोळपासून इथं म्हणजे पंढरपूरपासून इथंपर्यंत येतपर्यंत काही नव्हतं। प्रवास किती होते? काय प्रवासी कालच्या अंदाजे 70 प्रवासी होते। 70 पोल होते आणि 4